माझी आई आणि तिचं अपूर्ण स्वप्न. सकाळच्या पहिल्या किरणसोबतच सुमी उठायची. घर झोपीतच असताना तिचा दिवस सुरू झालेला असायचा. चुलीवर चहा आणि पाणी ठेवताना तिच्या डोळ्यासमोर मात्र रोज एकच चित्र उभं राहायचं, तिचं अपूर्ण स्वप्न. सुमीला शिकायचं होतं, फार शिकायचं होतं. शिक्षिका व्हायचं होतं. स्वप्न तिला लहानपणापासून जपलेलं होतं. पण वडिलांच्या आजारपणान आणि घरच्या परिस्थितीने स्वप्न कागदातच अडकलं. लग्न झालं, संसार सुरू झाला आणि स्वप्न हळूहळू गप्प झालं. तिचा मुलगा आदित्य मात्र तिच्यासाठीच स्वप्न बनला. आई, मी मोठा होऊन काय करू ग? जे तुला आवडेल ते कर, पण मनापासून, ते नेहमी म्हणायची. आदित्य अभ्यासात हुशार होता, पण थोडा हट्टी. कॉलेजमध्ये गेल्यावर त्याचं लक्ष अभ्यासापेक्षा मित्राकडे जास्त राहू लागलं. एकदा परीक्षात तो नापास झाला. निकाल पाहून तो रागावला आणि चिडला आणि थोडा थेट खोलीत जाऊन दार बंद केलं. सुमी शांतपणे खोलीबाहेर उभी राहिली. काही बोलली नाही, फक्त सकाळी त्याच्या टेबलवर एक वही ठेवून गेली. आदित्यनं ती उघडली. ती सुमीची जुनी वही होती. त्यात तिच्या लहानपणाच्या कविता आणि शिकायचं स्वप्न आणि शेवटी एक वाक्य लिहिलं होतं. माझं स्वप्न मी जगू शकले नाही, पण माझा मुलगा माझं स्वप्न जगेल, एवढंच इच्छा आहे. आदित्यचं मन हेलावून गेलं. डोळ्यात न कळता पाणी आलं. त्या रात्री त्याने पहिल्यांदा आईला जवळून पाहिलं. तिच्या थकलेल्या हातात, सुरकुतलेल्या कापडात आणि तरीही न संपलेल्या आशेत. दुसऱ्या दिवसापासून आदित्य बदलू लागला. अभ्यासात मन लावलं. अपयशात घाबरला नाही. आईला कधी तक्रार करावी लागली नाही. वर्ष गेली. आदित्य शिक्षक झाला. पहिल्या दिवशी वर्गात जाताना त्यानं आईच्या पायावर डोकं ठेवलं. आई, आज तुझं स्वप्न पूर्ण झालं. सुमीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, नाही रे, आज माझ्या मुलाचं स्वप्न झालंय. त्या दिवशी सुमीला कळलं, आईचे स्वप्न कधीच पूर्ण नसतं, ते पुढच्या पिढीमध्ये पूर्ण होतं. जर मित्रांनो कहाणी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच कहाणीमध्ये.